नमस्कार मित्रांनो, अनुसूचित जमातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेत सुधारण्यासाठी 2.5 लाखापर्यंत अनुदान दिले जात आहे. ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करावा लागणार आहे. केंद्र व राज्य सरकार विविध समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबविते. त्यासाठी अगोदर ऑफलाईन अर्ज मागणी केली जात होती, मात्र अलीकडे ऑफलाईनच्या ऐवजी आता ऑनलाईन प्रक्रियेला प्राधान्य दिले जात आहे. आता शेतकरी व इतर कोणताही घटक लाभाच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेतून विविध लाभ घेता येतात. अनुसूचित जमातीचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात. तर योजनेतील घटक काय आहेत ते बघू मित्रांनो. नवीन विहीरसाठी 2.5 लाख रुपये भेटणार आहेत. जुनी विहीरसाठी 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे. इनवेल बोरिंगसाठी 20,000 रुपये अनुदान भेटते. पंप संचसाठी 20,000 रुपये. वीज जोडणी आकारासाठी 10,000 रुपये अनुदान भेटणार आहे. शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिकरणसाठी 1 लाख रुपये भेटतात. ठिबक सिंचनसाठी 50,000 रुपये तुम्हाला अनुदान भेटते. तुषार संचसाठी 25,000 रुपये तुम्हाला अनुदान भेटते. परसबागसाठी 5,000 रुपये तुम्हाला अनुदान भेटते. PVC पाईप 30,000 रुपये भेटतात तुम्हाला अनुदान. तर याच्यासाठी तुम्हाला निकष काय आहे ते बघू मित्रांनो. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा असावा लागतो. सक्षम अधिकाऱ्याची जात प्रमाणपत्र असावे लागते. तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागेल. आधार कार्ड, बँक पासबुक असावे लागते. स्वतःच्या नावावर किमान 0.40 हेक्टर जमीन असणे गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्याकडे विहिरी व्यतिरिक्त इतर लाभ घ्यायचा असेल त्याच्याकडे 0.20 हेक्टर शेतजमीन असावी लागते. कमाल 6 हेक्टरपर्यंत शेतजमीन असावी लागते. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.